हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू विशाखा सायन्स क्लासेस. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ओरिस्टेट एक्झाम एक्सपेरिमेंट आपण बघितलेला. आता या क्लासमध्ये आपण मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट बघणार आहोत. आता जो सायंटिस्ट होता ओरिस्टेट, त्यांनी एक्सपेरिमेंट केलेला. एक्सपेरिमेंट असा होता किंवा एक सर्किट डिझाईन केलेलं होतं त्यांनी, सिम्पल सर्किट, आणि त्या सर्किटच्या शेजारी त्यांनी ठेवली होती कंपास. ज्यावेळेस सर्किटचं स्विच त्यांनी ऑन केलं, ज्यावेळेस स्विच ऑफ होतं त्यावेळेस कंपासच्या न्यूडलमध्ये काहीच चेंज नव्हता. कंपास न्यूडल ॲज इट इज नॉर्थ साऊथ डायरेक्शनला होतं. पण ज्यावेळेस त्याने स्विच ऑन केला त्यावेळेस डिफ्लेक्ट झालं. ते जे कंपास न्यूडल आहे ते डिफ्लेक्ट झालं, आणि याच्यावरून त्यांनी असं कन्क्लुजन केलं की बाबा एक मॅग्नेटिझम प्रॉपर्टी आहे त्या कंडक्टरमध्ये जनरेट होते, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड त्या कंडक्टरमध्ये जनरेट होते. त्याच्यानंतर अजून एक एक्सपेरिमेंट, असाच एक्सपेरिमेंट आहे. आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमध्ये सर्किट डिझाईन केलं. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये थिक कॉपर वायर घेतलेली आहे. हे सर्किट बघा तुम्ही डायग्राममध्ये, आणि कार्डबोर्ड इन्सर्ट केले ह्या थिक कॉपर वायरमध्ये. पुन्हा रेजिस्टर आहे, एक कॅमीटर जोडलेलं आहे, बॅटरी जोडलेली आहे आणि स्विच की. आता ज्यावेळेस आणि एक मॅग्नेटिक निडल पण ठेवलेली आहे बघा इथे. आता ज्यावेळेस करंट समजा स्विच की आपण क्लोज करतो, करंट स्टार्ट होतो फ्लो व्हायला, त्यावेळेस हे मॅग्नेटिक निडल काय लगेच डिफ्लेक्शन दाखवणार. याच्यावरून आपण सांगू शकतो की बाबा इलेक्ट्रिक कंडक्टरच्या भोवती एक मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतो. ज्यावेळेस करंट पास होत असतो त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड हे तयार होतं ह्या कंडक्टर वायर भोवती. त्याच्यानंतर तुम्ही अजून एक असं एक्सपेरिमेंट करू शकता की आता हे मॅग्नेटिक निडल तुम्हाला रिमूव्ह करायचे. तुम्ही आयर्न फिलिंग्स ॲड करा. त्याच्यानंतर आयर्न फिलिंग्स स्प्रेड केल्यानंतर तुम्ही परत स्विच की क्लोज करा. त्यावेळेस करंट फ्लो होईल, आणि करंट फ्लो झाल्यानंतर ते आयर्न फिलिंग्समध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जनरेट झालेले दिसतील तुम्हाला, असे सर्क्युलर टाईपमध्ये. इथे बघा सर्क्युलर टाईपमध्ये असे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जनरेट झालेले आहेत. दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. So a magnetic field is produced around the straight current carrying conductor. आता बघा, आता ह्याच्यासाठी हे जे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते, ही मॅग्नेटिक फील्ड साठी कोणते फॅक्टर्स आहेत अफेक्टेड, कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात? तर पहिला फॅक्टर आहे करंट. जर तुम्ही करंटमध्ये चेंजेस केला तर मॅग्नेटिक फील्डमध्ये चेंजेस येणार. करंट जर तुम्ही खूप कमी पास करत असाल तर मॅग्नेटिक फील्ड पण कमी राहील. जर तुम्ही करंट जास्त प्रमाणात पास करत असाल त्या सर्किटमधून तर मॅग्नेटिक फील्ड ही लॉंग डिस्टन्स राहते बघा. म्हणजे हे सर्कल जे असतात ते मोठे लॉंग डिस्टन्स दिसतात, आणि स्ट्रॉंगेस्ट अशी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. इफ द करंट इज अनचेंज दिस मॅग्नेटिक फील्ड रिड्युसेस ॲज द डिस्टन्स फ्रॉम द वायर इन्क्रीजेस. आता तुम्ही बघा, ह्या कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड ही जास्त असणार. जसं जसं तुम्ही ह्या कंडक्टरपासून लांब डिस्टन्सवर जाल तसं तसं ही मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, कमी होणार आहे. करंट तुम्ही ॲज इट इज सेम ठेवा, करंटला चेंज करायचं नाही. पण मॅग्नेटिक फील्डचा जर तुम्ही अभ्यास केला तर कॉपर कंडक्टिंग वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड ही स्ट्रॉंग असते, आणि जसं जसं तुम्ही डिस्टन्स वाढवत जाल तसं तसं ही मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती कमी होत जाते. Next, the concentric circle representing the magnetic lines of force as shown bigger and rarefied as the distance from the wire increases. आता बघा तुम्ही कॉन्सेंट्रिक सर्कल जनरेट झालेले दिसतील. हे सर्कल्स नंतर असे मोठे मोठे होत जातात आणि रेअरिफायर होत जातात, असे पुसत पुसत होत जातात. कारण का, तर एकदम अतिशय त्या वायरच्या जवळ मॅग्नेटिक फील्ड ही स्ट्रॉंग असते, आणि मी आताच सांगितलं तुम्हाला. आणि जसं जसं तुम्ही वायरपासून डिस्टन्स घ्याल तसं तसं ती ही मॅग्नेटिक फील्ड काय होते, रिड्यूस होते. त्याच्यामुळं असे रेअरिफाईड सर्कल्स तुम्हाला दिसतील बघा. हे शेवटचं सर्कल बघा, डॉट डॉटने रिप्रेझेंट केलेले, ते खूप असे रेअर दिसणार ते. नेक्स्ट पॉईंट असा आहे, इफ द करंट थ्रू द वायर इज इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की करंट जर तुम्ही इन्क्रीज केला तर मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी वाढणार आहे. करंट जर तुम्ही कमी ठेवला तर मॅग्नेटिक फील्डची जी काही इंटेन्सिटी आहे ती कमी होणार आहे. ही डायग्राम तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये काढायची आणि हे एक्सप्लेनेशन त्यामध्ये ॲड करायचे. आता नेक्स्ट, आता ह्या जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा करंट आहे यांची डायरेक्शन सांगणारा एक रूल आहे. तो रूल तयार केलेला आहे मॅक्सवेल सायंटिस्टनी. मॅक्सवेल सायंटिस्टनी जो रूल तयार केलेला आहे त्या रूलला म्हणायचं राईट हँड रूल. आता ह्या राईट हँड रूलमध्ये बघा, त्यांनी स्वतःच्या राईट हँडचा वापर केलाय. तुम्ही पण तुमचा राईट हँड घेऊ शकता, समोर राईट हँड घ्या.
आता असं समजा की तुमच्या राईट हँडमध्ये तुम्ही ती कंडक्टिंग वायर पकडलेली आहे. आणि करंटची डायरेक्शन कशी असणार? तुमचा जो काही राईट हँडचा जो काही थंब असेल तो ज्या डायरेक्शनला असेल ती झाली तुमच्या करंटची डायरेक्शन. आता कंडक्टरमधून जो करंट फ्लो होतोय त्या करंटची डायरेक्शन ती कशी? अपवर्ड. बघा आता राईट हँडची तुमच्या थंबची जी डायरेक्शन असेल ती असेल इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन. आणि तुम्ही जे 4 बोटं असे तुमचे वळून फिरवलेत, त्याची जी काही डायरेक्शन असेल ती डायरेक्शन असेल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. That is the right hand thumb rule. So imagine that you have held a conductor in your right hand in such a way that your thumb points in the direction of current and turn your fingers around the current. The direction of finger is the direction of magnetic lines of force. That is called right hand thumb rule. लक्षात आला राईट हँड थंब रूल? इथे मी डायग्राम दिलेली आहे बघा. तुमचा जो काही राईट हँडचा थंब आहे तो इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन रिप्रेझेंट करतो आणि तुमचे जे काही बाकीचे फिंगर्स आहेत ते टर्न अराउंड केल्यानंतर ज्या डायरेक्शनला तुम्ही टर्न अराउंड करतात ती डायरेक्शन असते मॅग्नेटिक फील्डची. दॅट इज अ मॅक्सवेल राईट हँड रूल. आता ह्या मॅक्सवेल राईट हँड रूलला अजून एक नाव आहे, त्याला मॅक्सवेल कॉर्क स्क्रू रूल सुद्धा म्हणतात. आता इथे स्क्रू रूल का म्हटलेला आहे बघा. इथे स्क्रूची इमेज दिलेली आहे बघा. ज्यावेळेस करंट हा अपवर्ड फ्लो होत असतो, डायरेक्शन ऑफ दोन्ही इमेज दिलेल्या आहेत. एक तर एका केसमध्ये करंटची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे, एका केसमध्ये करंटची डायरेक्शन ही अपवर्ड आहे. आता ज्यावेळेस डायरेक्शन अपवर्ड असते त्यावेळेस मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन बघा ही अशी राहणार. म्हणजे राईट हँड रूलच अशी राहणार इकडून, राईट हँड रूल. आणि ज्यावेळेस डाऊनवर्ड डायरेक्शन असतं तोच आपला तुमचा राईट हँड हा खालच्या डिरेक्शनला करायचा. तुमचा जो थंब आहे तो खालच्या डायरेक्शनला केल्यानंतर बघा डायरेक्शन ऑफ करंट खाली असेल तर तुम्ही फिंगर्स असे टर्न करता. ती झाली डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इथे डायग्राम मध्ये बघा, ज्यावेळेस डाऊनवर्ड करंट फ्लो होत असतो त्यावेळेस ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन बघा इकडून अशी असते. इट जस्ट लाईक स्क्रूवर जे काही थ्रेड्स आहेत त्याची जी डायरेक्शन आहे ती तशीच. आणि इथे बघा जो करंट अपवर्ड फ्लो होत असेल तर बघा हे अशा पद्धतीने. त्याच्यामुळे त्याला कॉर्क स्क्रू रूल सुद्धा म्हटलेला आहे. If a current flows upward in a straight wire, the magnetic lines of force will circle anti-clockwise around the wire. ज्या वेळेस करंट हा अपवर्ड डिरेक्शनला फ्लो होत असतो वायरमधून तर मॅग्नेटिक फील्ड जे असतं ते अँटी क्लॉकवाईज असतं त्या वायर भोवती. आणि ज्यावेळेस करंट हा डाऊनवर्ड फ्लो होत असतो त्यावेळेस ते मॅग्नेटिक फील्ड जे असतं लाईन्सचं ते असतं क्लॉकवाईज. ओके.